नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काय मंडळी, 50 एपिसोड पूर्ण झालेले आहेत सिनेकट्टाचे आणि आजचा हा 51वा एपिसोड आणि आजची खास मैफल गाण्यांची मैफल आहे. ऐकून तुम्हाला सगळ्यांनाच बरं वाटलं असेल, कारण आपण बऱ्याच पद्धतीनं हा एपिसोड करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी गाणी, कधी डिरेक्टर, कधी ऍक्टर, कधी ऍक्ट्रेस, असे सगळेच जण या ठिकाणी येतात. आपल्या ज्या काही येणाऱ्या आगामी आकर्षण असतात त्याबद्दल भरभरून बोलतात, आपल्या करिअरविषयी बोलतात. आजही आपल्याकडे 2 सेलिब्रिटी आहेत मंडळी आणि आजचा हा कार्यक्रम खास गाण्यांचा असणार आहे. या दोघांनाही कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध संगीतकार भरत बलवली. दोघांचंही खूप खूप मनापासून स्वागत सिनेकट्टामध्ये. आजच्या या सुरेल मैफिलीची सुरुवात एखाद्या गाण्याने. मला वाटतं हा जो अल्बम तुम्ही दोघजण घेऊन येत आहात, नमो ब्रह्म स्वरूपाय, त्यातल्याच एखाद्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी अशी अपेक्षा. जय योगेश्वर दत्त दयाल, तू जय जगवा प्रतिपाल, अत्र्यन सूया करे निमित्त, प्रगट जग कारण निश्चित, ब्रह्मा हरिहर नो अवतार, शरणागत नो तारणहार, अंतर्यामी सच्चित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख. वा, क्या बात आहे. पण मुळात या तुझी जरी कल्पना असली किंवा ताई आणि दोघांनी तुम्ही मिळून केलेलं असलं, नमो ब्रह्म स्वरूपाय हा स्वामींच्या चरित्र आणि या सगळ्यावरती बोलणारा असा पद्धतीचा अल्बम आहे. पण तो असा अल्बम स्वरूपात, गाण्यांच्या स्वरूपात घेऊन यावा ही संकल्पना कुठून सुचली? आमच्या घरी ज्या आरत्या होतात ना, त्या आरत्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळी पद्धत आम्ही आखून दिलेली. आमच्या घरी त्या स्वामींच्या पादुका असल्यामुळे त्या आमच्या घरी ज्या आरत्या होतात त्याच आहेत ह्या बेसिकली. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आमच्या घरी जे होतात किंवा आमच्या घरी जी माणसं येतात त्यांना त्या आरतीला आल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रत्यय म्हणजे अनुभव आले, अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव आले. तर त्या आरतीतल्या असलेल्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं पडलं की तुमच्या घरी आरतीला आल्याने आणि असलं सगळं पठण केल्याने आम्हाला ज्या काही गोष्टींचा अनुभव आला तो इतर लोकांनाही अनुभवायला मिळावा. म्हणजे काही असतील, म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा काही वेगळ्या प्रकारच्या काही अनुभव आहेत. अनेक चांगले अनुभव या आरत्या केल्याने आमच्या घरी जे लोक येतात त्यांना आला. म्हणून त्या सगळ्यांचं म्हणणं पडलं की ह्या पद्धतीचं काहीतरी एक असं करावं जेणेकरून बाकीच्या लोकांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा व्हावा. म्हणून मग आम्ही तो आरतीचा अल्बम मेनली काढायचा. थोडक्यात मला जे तू म्हणालेलास ते मी सांगू इच्छिते की श्री दत्ताची उपासना करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते, परंतु नक्की काय करायचं. तर मला भरत हे जेव्हा गाणी समजावून सांगत होता, गाणीच म्हणेन मी याला मुद्दामून, तेव्हा असं म्हणाला की श्री दत्तांच्या उपासनेला एक फॉर्मॅट आहे जो बऱ्याच लोकांना माहीत नाहीये आणि सामान्य माणसाला आपल्या सगळ्या गडबडीच्या त्यातनं वेळ काढून ही उपासना करायची असेल तर कशा तऱ्हेने केली पाहिजे. एक साधी सोपी तऱ्हा आहे ही, थोडक्यात सांगायचं तर, की ज्यामध्ये आय थिंक दिवसाचे सगळे प्रहरही कव्हर होतात आणि श्रीदत्त उपासनेचे वेगवेगळे पैलू कव्हर होतात. ताई, तुझ्या आतापर्यंत तू जी काही गाणी गायलेली आहेस, वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायली आहेस, भक्ती संगीत पण गायलं आहेस, रॉक पण मराठी तू गायलेला आहेस. मुळात हे ज्या वेळेला तुझ्याकडे संकल्पना आली किंवा हे तुला गायचं आहे असं जेव्हा तुला कळलं त्यावेळेला तुझी पहिली रिॲक्शन काय होती? काय होती रे? मी आत्ता येते गायला. फोन केल्यानंतर ताबडतोब स्टुडिओत आली. अच्छा. आणि रेकॉर्डिंग झालं.
आम्ही तेव्हा फक्त तानपुऱ्यावर हे त्यांनी माझ्याकडनं आधी गाऊन घेतलं आणि मग नंतर त्याची अरेंजमेंट झाली. मग परत जेव्हा काय होतं अरेंजमेंट आल्यावर एक गाण्याला पूर्ण आपला एक कलर येतो आणि मग नंतर परत मी ते येऊन डब केलं. कारण मग असं अरेंजमेंट नंतर असं आर्टिस्ट असतं तर नेहमीच हावरट असतो की अरे नाही मी परत गाते. म्हणलं मी परत गायला मला खूप मजा आली गाताना. खूप एक गातानाच मला असं वाटत होतं की मला जर का शांतता मिळते गाताना तर ऐकणाऱ्याला नक्कीच मिळावी. आणि मला आवडतं असं लोकांचा हा एक समज असतो की अरे वैशाली म्हणजे फक्त आयटम सॉन्ग किंवा रॉक सॉन्ग किंवा इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर प्रोफेशन. आणि मुद्द्याचं सांगायचं म्हणजे तुम्ही हिचं सगळं अशीच गाणी ऐकलेली आहेत. आता आम्ही जे काही गाणी करतोय किंवा मी जी गाणी गाऊन घेतली तिच्याकडनं ती अशी आहेत की मी थोडक्यात सांगायचं झालं तर मला आशाबाईंची संकल्पना एक उदाहरण द्यावंसं वाटतं. ते म्हणजे असं की गंभीर गाणं असलं तरी आवाज तसाच पाहिजे, रॉक गाणं असलं तरी सहज पाहिजे, कॅबरे असला तरी तसाच, सगळ्या प्रकारचा आवाज तोच असतो. पण जो ढंग बदलायचा किंवा मॉड्युलेशनचा जो प्रकार असतो तो इतका महत्वाचा असतो की मला आता एवढंच सांगायचंय की सगळ्या म्युझिक डायरेक्टर्सना, मी स्वतः म्युझिक डायरेक्टर आहे, तर हिंदीतल्या म्युझिक डायरेक्टर्सना सुद्धा मला या मंचावरनं सांगायचंय की हिच्याकडनं गाऊन घ्या जितकं गाऊन घेता येते. कारण एक गोष्ट सांगतो, चांगला आवाज आहे तर त्या गोष्टीचा वापर करून घेतला पाहिजे. असं नाही की तुम्ही किती कठीण गाणं द्याल तेवढं, तसं नाही. मेनली गाणं सोलफुल पाहिजे आणि जो आवाज सोलफुल असेल त्याच्या तोंडून कुठलंही गाणं चांगलंच वाटणार ना. नक्कीच. हे भक्तिगीत असू दे किंवा कॅबरे असू दे, काही असू दे, तर असा तो प्रकार आहे. आणि तसा हिचा आवाज असल्यामुळे हे गाणं ज्यावेळेला तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यय येईल की हे कसं गाऊन घेतलंय. म्हणून मेनली हे संकल्पना जी आहे की दत्त संप्रदायाची उपासना करायची पद्धत किंवा काय आहे, घाईघाईत कोणी देवाराच्या समोर बसून करायची आता कोणाला वेळ नाहीये, तर ही गाडीत सुद्धा तुम्ही सीडी ऐकून होऊ शकता ना. बरोबर, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. वैशाली दत्ता, भरत जे म्हणाला की वेगवेगळ्या स्टाईलची गाणी त्याने जे आता रिक्वेस्ट केली आहे सगळ्या संगीतकारांना हिंदीतल्या मराठीतल्या, त्याच्यावर काय तुझी प्रतिक्रिया? त्याची रिक्वेस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचू आहे आणि मी गाऊन घेणार आहे तिच्याकडे हिंदीचं ती माझ्या अल्बम मध्ये गाणार आहे. अच्छा. जावेद अली बरोबर एक गाणं गाणार आहे, ती गझल आहे, ती गाणारच आहे. आणखीन एखादं यातलंच तुझ्या आवडीचं किंवा खूप आवडले. आता हा माझं कौतुक करतोय म्हणून मी याचं कौतुक करणार आहे असं नाहीये. पण मी म्हटलं कसं की मी फक्त तानपुऱ्यावर गायले, परंतु जेव्हा एखाद्या कॉम्पोजिशनला स्वतःची लय आणि एक स्वतंत्र एक आयडेंटिटी असते जेव्हा कॉम्पोजिशनला, तेव्हा खरोखरच असं होतं की त्याला बाकी कुठल्याही म्युझिकची गरज नसते. अरेंजमेंट ही गाण्याच्या फॉर्म मध्ये ते कॉम्पोजिशन आणण्यासाठी एक तो सगळा साचा असतो, परंतु मुळात जेव्हा गाणं चांगलं असतं ना तेव्हा ते ऍज अ कॉम्पोजिशन लक्षात राहतं. कॉम्पोजिशनची ताकद असते ती. चौरी वारू तो जवरी प्रेम धरुनी अंतरी देह भाव हाती धरिला झोका कुशल फिरविला दया चौरी हाती धरिली भक्ती प्रेम ही वारिली शोभ शोभविता ढाळ हाती उडवूनी ढाळ. तत्सम हा चौरी अभंग आहे आणि म्हणजे मलाही म्हणजे मीही स्वामी समर्थांची खूप भक्त आहे, पण असं असूनही आता बघा की हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. याच्यातनं मी पण काही शिकले आणि जसं हा म्हणाला की आमची जी पिढी आहे आमच्या करिअरचा वेग बघता, आमच्या लाईफस्टाईलचा वेग बघता असं काहीतरी की जे आमच्या लाईफस्टाईल
मध्ये सगळं सांभाळून आपण, नाही तर होतं काय मग तो नाद सोडला जातो की अरे यार ये कौन करेगा, किसको टाइम आहे, हा जो एक फॅक्टर आहे. असं न होता हे अभंग खूप साधे सोपे सरळ आहेत, पटकन लक्षात राहण्यासारखे आहेत. आणि मला असं नेहमी वाटतं की जेव्हा जसं जमेल तसं, तुम्हाला गरज नसते प्रत्येक वेळी देवळात जायची किंवा अगदी बसून ठाण मांडून पूजा करावी, पण ज्याला म्हणतात एक भावपूजा म्हणतात की मनातनं देवाला आठवणं, आणि जेव्हा जसं जमेल तसं असे अभंग गाणं. आणि हे माझ्या डोक्यात आता सुरू असतं नेहमी. आणि आय थिंक दॅट्स द इम्पॉर्टन्स ऑफ दिस कॉम्पोजिशन. शास्त्रीय संगीताचा बेस आहे तुझा, म्हणजे मंगेशकर कुटुंबियांशी खूप जवळचे संबंध आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं दीनानाथांची गाणी तू अनेक कॉन्सर्ट्समधून आणि गायलेला आहेस. एखादं त्यातलंच गाणं तुझ्याकडून ऐकण्याची अपेक्षा आहे, कारण आता आपल्याला पहिल्या ब्रेकवरती जायचंय. कुठलं गाव? तुझ्या आवडीचं कुठलंही गाणं. शूरामी वंदिले, शूरामी वंदिले धारा तीर्थी, तपते आचरती सेनापती, यशयाची बले शूरामी वंदिले. शिरकमला समरी अर्पिती, जनहित पूजन वीरा सुख शांती, राजसुखी साधुळे वंदिले शूरामी वंदिले. वा, क्या बात आहे, क्या बात, सुंदर. म्हणजे आज आपल्यासोबत आहेत भरत बलवले आणि वैशाली सामंत. या दोघांचाही अल्बम आपल्या लवकरच भेटीला येईल. त्या 30 तारखेला हा अल्बम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल. त्या संदर्भातच आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत. अजूनही गप्पा मारायच्या आहेत. या दोघांचं करिअर आणि दोघंही कशी या संगीत क्षेत्रामध्ये आली तेही आपल्याला जाणून घ्यायचंय. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सिनेकट्टा.